आज आपण 1 किलोच्या अचूक प्रमाणामध्ये साबुदाणा पापड कसे बनवायचे ते बघूया. याच्यामध्ये आपण अर्धा किलो साबुदाणा आणि अर्धा किलो बटाटे वापरणार आहे. या हिशोबाने हे पापड 1 किलोच्या प्रमाणात तयार होतील. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये मी पाण्याचं आणि मिठाचं अगदी योग्य प्रमाण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी इथं अर्धा किलो साबुदाणा घेतला. हा साबुदाणा सुरुवातीला स्वच्छ असा 2 वेळा धुवून घ्यायचा आहे. 2 वेळा धुतल्यामुळे साबुदाणा अगदी मऊ आणि मोकळा असा भिजेल. त्यामुळे 2 वेळा धुतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जास्त पाणी घालून हा साबुदाणा रात्रभर भिजवून घ्यायचा आहे. रेग्युलर खिचडी बनवताना आपण पाणी घालतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून प्लेट झाकून हा साबुदाणा रात्रभर भिजवून घ्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला याचे पापड बनवायचे. व्यवस्थित मऊ असा हा साबुदाणा भिजलेला दिसेल. त्यानंतर मी इथं अर्धा किलो बटाटे घेतले. तुम्ही पाव किलो साबुदाणा आणि पाव किलो बटाटे घेतले तरी चालेल. अर्धा किलोच्या प्रमाणात देखील हे पापड असे बनवले तरी चालतील. हा बटाट्याचा खीस आता आपण एका परातीमध्ये व्यवस्थित असा खिसून घेऊया. परातीमध्ये पाणी घालून सगळा खीस आपल्याला अशा पद्धतीने खिसून घ्यायचा आहे. तयार झालेला बटाट्याचा खीस 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. बटाट्यामधला पूर्ण चिकटपणा जाईपर्यंत हा खीस आपल्याला धुवून घ्यायचा आहे. बटाट्याचा खीस धुतल्यामुळे याच्यामधला पूर्ण लालसरपणा निघून जाईल आणि पापड देखील अगदी पांढरे शुभ्र होतील. आता आपण पापडासाठी पाणी गरम करायला ठेवूया. त्यासाठी आपल्याला बरोबर 2 लिटर पाणी घ्यायचं आहे. इथं 1 किलोचं प्रमाण आपण घेतलंय. अर्धा किलो बटाटा आणि अर्धा किलो साबुदाणा. त्यासाठी बरोबर 2 लिटर पाणी आपण चांगलं गरम करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पाणी घेतल्यामुळे पाणी जास्त होत नाही, पण एखाद्या वेळी कमी झालं तर थोडं पाणी आपण वरतून गरम करून घातलं तरी चालेल. पाणी चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये सुरुवातीला साबुदाणा घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी मोकळा असा हा साबुदाणा भिजलेला दिसेल. त्यानंतर याच्यामध्ये आपण सुरुवातीला 2.5 चमचे मीठ घालूया. हा चमचा नॉर्मल आपला रेग्युलरचा घरात जो चमचा असतो तो आहे. याने 2.5 चमचे मीठ घालायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आवडत असेल तर थोडीशी लाल मिरचीची भरड याच्यामध्ये घाला. त्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला ढवळून उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. हा साबुदाणा सुरुवातीला 50% आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. नंतरच याच्यामध्ये किसून घेतलेला बटाट्याचा खीस घालायचा आहे. बटाट्याचा खीस आणि साबुदाणा एकाच वेळेला घातलं तर बटाटे एकदम जास्त शिजतील आणि तळतानाही पापड एकदम लाल होतात. त्यामुळे सुरुवातीला साबुदाणा 50% शिजवून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये बटाट्याचा खीस घालायचा आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये अजून 2 चमचे मीठ घालूया. सुरुवातीचा 2.5 चमचे आणि हे 2 चमचे बरोबर 4.5 चमचे मीठ अगदी योग्य प्रमाण होईल. जास्त होत नाही, त्याचबरोबर एकदम कमी देखील होत नाही. 3 ते 4 मिनटं हे मिश्रण आपल्याला प्लेट झाकून शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे म्हणजे बुडाला हे मिश्रण चिकटणार नाही. अगदी व्यवस्थित असे हे मिश्रण शिजलेलं दिसेल. फक्त बटाटा शिजेपर्यंत हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, कारण सुरुवातीला आपण साबुदाणा शिजवून घेतलेला आहे. बटाट्याबरोबर राहिलेला साबुदाणा देखील व्यवस्थित शिजेल. त्याचबरोबर आपण जितकं पाणी ठेवलं तितक्या पाण्यामध्ये व्यवस्थित असे हे मिश्रण शिजलेलं दिसेल. जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर ते आटण्यासाठी खूप वेळ लागतो. जर मिश्रण थोडंसं घट्ट वाटत असेल तर अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये गरम करून घातलं तरी चालेल. आता आपण याचे पापड बनवूया. एखाद्या प्लास्टिकच्या कागदवरती हे पापड आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. जितके मोठे किंवा लहान पापड बनवायचे असतील तितक्या हिशोबाने हे पापड बनवून घ्या. बघू शकता अगदी आपलं मिश्रण व्यवस्थित असं शिजलेलं आहे, त्यामुळे पापड जास्त पसरत नाहीत. त्याचबरोबर अगदी व्यवस्थित असे पाहिजे तसे हे पापड आपल्याला पसरता येत आहेत. गरम असताना हे पापड आपण बनवले तरी चालेल. सगळे पापड मी अशाच पद्धतीने उन्हामध्ये घालून घेतले. 2 दिवस चांगल्या उन्हामध्ये हे पापड आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत. 2 दिवसानंतर बघू शकता तुम्ही अगदी पातळ असे हे पापड तयार झालेले दिसतील. जास्त जाड नाही. आता हे पापड आपण तळून बघूया. त्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर साबुदाणा बटाट्याचे पापड वाळवत असताना ते 2 ते 3 दिवस चांगले उन्हामध्ये वाळवून घ्या. नाहीतर तेलामध्ये घातल्यानंतर याच्यामधला साबुदाणा उडण्याची शक्यता असते. पापड बघू शकता अगदी पांढरे शुभ्र असे दिसत असतील. आपला बटाटा व्यवस्थित असा शिजल्यामुळे पापड पांढरे शुभ्र असे होतात. जर बटाटा जास्त शिजला तर तो तळताना एकदम लाल होतो आणि पापड देखील लाल दिसतात. अगदी खुसखुशीत असे हे पापड तयार होतील. अशा पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, चेक करायला विसरू नका.